लोकमंगल पतसंस्थेची 22वी वार्षिक सभा दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी पार पडली। यावेळी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षापर्यंत म्हणजेच 2028 पर्यंत 100 शाखांद्वारे सेवा देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून ते नक्कीच पूर्ण होईल असा विश्वास आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला। सध्या संपूर्ण महाराष्ट्रात 63 शाखांमध्ये कार्यरत असलेली लोकमंगल पतसंस्था सभासदांच्या विश्वासामुळे 2185 कोटींचा व्यवसाय करत आहे। या वार्षिक सभेत संस्थेच्या प्रगतीबाबत चर्चा करण्यात आली, तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला। यावेळी नानासाहेब साठे, गुरण्णा तेली, निर्मला कुंभार, शहाजी साठे, फैयाज मुलानी, समाधान पाटील, भीमाशंकर कलशेट्टी, शिवाजी माळी, युवराज गायकवाड, ॲडव्होकेट गजानन भाकरे, प्राध्यापक विठ्ठल ढेकळे, भूताळी बाराचारी, सरोजनी टिपे, लक्ष्मी नडगिरी, अलका देवडकर आदी मान्यवर उपस्थित होते।